जळगाव शहरात आत्ताच 15 मिनिटं मुसळधार पाऊस झाला. या 15 मिनिटाच्या पावसात जो प्रमुख रस्ता आहे जळगावचा, बस स्टँड पासनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत जाणारा रस्ता, या रस्त्याला मोठमोठे बँक आहे, हॉस्पिटल आहे व इथं मोठं स्टेडियम आहे, पूर्ण व्यापारी संकुल आहे. आत्ताच इथं 2 मिनिटापूर्वी एका खड्ड्यामध्ये एक लहान मुलगी पडली व ती छातीपर्यंत त्या गड्ड्यात पडली, पण स्थानिकांनी तिला त्या गड्ड्यातनं काढलं. आपण बघू शकता कशा प्रकारे या रस्त्यांचे काम झालेले आहे. खरं तर हे रस्ते स्क्रॅप करून पहिले त्याची लेवल खाली केली पाहिजे, त्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे होते. ज्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, ह्या रोड लेवल आणि ह्या संकुलाची लेवल मॅच करत नाहीये आणि त्यामुळं जे स्लोप इथनं काढलेला आहे तोही मॅच केलेला नाहीये. तर संपूर्ण दोघी बाजूचं स्लोपचं पाणी या संकुलासमोर इथं जमा झालेलं आहे आणि हा प्रमुख रस्ता आत्ताच नवीन तयार झालेला आहे. याचं कामही अजून पूर्ण झालं नाही, दुसऱ्या बाजूचं काम बाकी आहे. आणि कशा प्रकारे जळगाव शहरात शासनाने घाईघाईने रस्ते बनवले आणि हे घाईघाईने रस्ते बनवण्याचं काय कारण आहे हे नागरिक इथं विचारत आहे. आणि याचं उत्तर लवकरच आपण सगळ्यांनी प्रशासनाला आणि इथल्या नेत्यांना विचारले पाहिजे की काय दिलंय त्यांनी जळगावसाठी. ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, हे पाणी दुकानांमध्ये घुसलेलं आहे. हे दुकानं गुडघ्यापर्यंत आता 5 मिनिटापूर्वी पाणी होतं आणि इथं काही ड्रेनेजची सुविधा नाही. हे पाणी पूर्ण तुंबलेलं आहे. स्लोपचं काही गणित काढलेलं नाही रोड बनवताना, लेवलचं काही रोड लेवलचं आणि याचं गणित काढलं नाही. आणि आपण बघू शकता जळगाव शहरात असे असंख्य घरं आहे की जे घरं रोड झाल्यानंतर त्यांची लेवल खाली गेलेली आहे आणि या पावसामध्ये या जळगावकरांना त्या रोड लेवलचा त्रास होतोय, पाणी त्यांच्या घरात घुसतोय. आणि हे लेवल वर करत असताना आता घरं पाडून हे लोक वर कसे येतील याचं उत्तर प्रशासनाने नेत्यांनी द्यायचं आहे. शाळेतलेच नाही साहेब, इथं वृद्ध, तरुण, लहान मुलं, माता भगिनी सगळेच लोक, हा शहराचा प्रमुख रस्ता आहे. जवळजवळ 75% नागरिक या रस्त्याने रोज जाता येतात. स्विमिंग पूलच नाही, तलाव झालेला आहे मोठा साहेब. स्विमिंग पूलला पण मागे टाकेल एवढं पाणी तुंबलेलं आहे साहेब तिथं. आणि अतिशय गंभीर बाब आहे. आता कोणती गंगा आणली यांनी, भ्रष्टाचाराची आणली का विकासाची आणली हे तुम्हाला दिसतच आहे. प्रशासनाला हीच मागणी करेल की काम करत असताना थोडस नियोजनबद्ध काम केलं पाहिजे. फक्त भ्रष्टाचार करायसाठी, टक्केवारी घ्यायसाठी घाई गडबडीने रोड अनियोजित पद्धतीने बांधले गेलेले आहे. याच्यात काही नियोजन नाहीये. यांनी घाईघाईने हे रोड बांधले, पहिले काम करायचं नाही. यांनी इलेक्शनच्या तोंडावर आले तर काम करायचे, म्हणजे लोकांना काय होईल की भेटतंय ते भेटू दे बाबा, आणि यांना भ्रष्टाचार करायला सगळे रस्ते मोकळे होऊन जातील. या पद्धतीने हे कामं झालेले. पण लोक मूर्ख नाही, येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोक हे प्रश्न यांना विचारतील आणि लोक त्याच पद्धतीने निर्णय घेतील. आज या ठिकाणी जळगाव शहरामध्ये जो मेन चौक म्हटला जातो आणि हा जळगाव शहराचा मेन चौकात या ठिकाणी सर्व महाविद्यालय, बँक आहे, एक स्टेडियम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी स्टेडियम आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान आहे. या दुकानात आज अक्षरशः ह्या का पाण्यामुळे नाही तर दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे. आज या जळगाव शहराची परिस्थिती एवढी वाईट आहे की या जळगाव जिल्ह्यात महानगरपालिकेचं प्रशासनाचं कुठल्या प्रकारचं नियोजन नसल्यामुळे आज ही परिस्थिती ओढून घेतली गेलेली आहे. त्यामुळे ह्या प्रशासनाचा मी प्रथमत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं या प्रशासनाचा निषेध करतो. या इथल्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा निषेध करतो. कारण ह्या जळगाव शहरात शून्य नियोजन असल्यामुळे लोकप्रतिनिधी हे टक्केवारी घेऊन काम करत असल्यामुळे या जळगाव शहराचे दुर्दशेला जबाबदार तेवढेच जसं महानगरपालिका प्रशासन तसे लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहे आणि यांचा मी जाहीर निषेध करतो.